नमस्कार, मी मानसी झोरे. स्पार्क अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जागर स्त्री शक्तीचा या आपल्या नवरात्री विशेष मुलाखती सत्रात आपल्या सोबत उपस्थित आहे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या पदावर कार्यरत असणाऱ्या तृप्ती उपाध्ये मॅडम. मी त्यांचे स्वागत करते. नमस्कार. आणि आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करूयात आपण. तर मला ताईंना प्रश्न विचारायला आवडेल की तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे? माझं BA आणि MA हे दोन्ही इकॉनॉमिक्स मध्ये झालंय. मी BA फर्ग्युसन कॉलेजमधनं केलं आणि MA युनिव्हर्सिटीचं जे डिपार्टमेंट आहे अर्थशास्त्र विभाग तिथून केलं. आणि इकॉनॉमिक्स विषयाची निवड करण्यामागचं कारण फक्त की सध्याच्या परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीचा अभ्यास करताना तो खूप रेलेव्हंट तेव्हा मला वाटला होता, म्हणून मी इकॉनॉमिक्स विषय निवडून त्याच्यात BA आणि MA असं दोन्ही केलं. प्रशासकीय अधिकारी म्हणून जेव्हा आपण कामाला सुरुवात केली तर तेव्हा ती सुरुवात कशा प्रकारे झाली आणि आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या मित्रमैत्रिणी यांनी आपल्याला सपोर्ट केला का किंवा कशा प्रकारे सपोर्ट केला? खरं तर प्रशासकीय सेवांमध्ये जायचं हे माझं कॉलेजच्याही आधी ज्युनियर कॉलेजमध्ये असतानाच माझं ठरलं होतं की आपल्याला प्रशासकीय सेवांमध्ये जायचं. त्या दृष्टीनेच मी आर्ट्स मध्ये ग्रॅज्युएशन करायचं असं ठरवलं होतं. त्यामुळे प्रशासकीय सेवांचा जेव्हा मी प्रवासाला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला मी UPSCचा अभ्यास करत होते आणि त्यानंतर UPSCचा अभ्यास करता करता मी MPSCची ही परीक्षा दिली. या संपूर्ण प्रवासात माझे मित्रमैत्रिणी, माझ्या घरचे यांचा खूपच सपोर्ट राहिला. कुठल्याही प्रकारचा निर्णय घेताना हा निर्णय तू का घेतेस किंवा हा निर्णय तू घेऊ नकोस, या दोन्ही प्रकारचेही प्रश्न मला विचारले गेले नाहीत. आणि प्रशासकीय सेवांचा अभ्यास करताना आपला प्रवास खूप बऱ्याचदा लांबचा असतो, कारण ज्यांना स्पर्धा परीक्षांविषयी माहिती आहे त्यांना माहिती असेल की आपण 3 टप्प्यांमध्ये परीक्षा देत असतो. कुठल्याही एका टप्प्यावर समजा आपण उत्तीर्ण नाही होऊ शकलो, क्लिअर नाही होऊ शकलो, तर आपण परत पहिल्या टप्प्याकडे येत असतो. तर हा संपूर्ण प्रवास खूप मानसिकदृष्ट्या थकवणारा असतो, कारण आपल्याच बरोबरचे कोणीतरी मित्रमैत्रिणी असतात जे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये IAS झालेले असतात. आपल्या शाळेतले काही मित्रमैत्रिणी असतात ज्यांनी करिअरचा दुसरा मार्ग निवडलेला असतो, जे इंजिनिअरिंगला गेलेले असतात किंवा डॉक्टर झालेले असतात किंवा PhD करत असतात. असं असताना बऱ्याचदा सेल्फ डाऊट किंवा आपण आहोत तो मार्ग बरोबर आहे ना असं सतत वाटतं, किंवा सतत वाटतं म्हणण्यापेक्षा बऱ्याचदा अशी फेज येते की हे बरोबर करतोय ना आपण. तर हे असताना आपल्याला योग्य मार्गावर राहण्यासाठी आई वडील, माझी बहीण, त्यानंतर माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत ज्यांच्या बरोबर मी अभ्यास करायचे, त्यांच्या बरोबर आपण शेअर करून की एकमेकांना प्रोत्साहन देत हा प्रवास आपल्याला करायचा असतो. तर हा संपूर्ण प्रवास हा त्यांच्यामुळेच सोयीचा झाला किंवा सुखकर झाला असं मला म्हणायला आवडेल. आपल्या या प्रवासात आपण सांगितलं तर त्यानुसार अजून काही आव्हाने किंवा असं काही तुम्हाला जाणवलं का की प्रवास सुरू करताना मला आव्हान आली, तर ती त्याबद्दल काही? प्रवास सुरू असताना फॉर्च्युनेटली मला असं सांगावंसं वाटेल की जे आर्थिक दृष्ट्या किंवा परिस्थितीची जी आव्हानं असतात ती सुदैवानं माझ्या बाबतीत नाही आली, पण प्रत्येकाचा एक पर्सनल स्ट्रगल असतो जो आपल्या मनात चालत असतो. जसं मी म्हणलं की आपलं कंपॅरिझन कोणाशी तरी होत असतं किंवा खूप खूप वेळ आपण स्टडीमध्ये बसतो पण तरी सुद्धा आपला अभ्यास होत नाही जेवढा व्हायला पाहिजे तेवढा. आपले मॉक मधले स्कोर्स कमी येत असतात किंवा त्याच वेळी स्वतःच्या क्षमतेवर आपल्याला प्रश्नचिन्ह घ्यावंसं वाटतं. हा खूप संघर्षाचा हे असतो, कारण आपण स्वतःलाच तेव्हा प्रश्न विचारत असतो आणि तेव्हा स्वतःच हे करत असतो. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण स्थिर कसे राहणार आहोत. तर हे स्थिर राहण्यासाठी अर्थातच आपले मैत्रिणी असतात, आपल्या घरचे असतात. त्याचबरोबरीने मी ज्या अभ्यासिकेत जायचे, विवेक कुलकर्णी सर आणि सविताताई, यांनी सुद्धा ते स्थिर राहण्याला आणि आपलं मुळात प्रशासकीय सेवांमध्ये आपल्याला का जायचंय हे सतत स्वतःला आठवण करून देत राहण्यासाठी यांची खूप मदत झाली. तसंच त्याच तुम्ही म्हणताय विवेक सर आणि ताई, तर तसंच तुमचे अजून कोणी मार्गदर्शक किंवा तुम्हाला असं कोणत्या व्यक्तीकडे बघून असं वाटतं की
ही माझी व्यक्ती प्रेरणा म्हणून मी मानते किंवा असं, तर त्या व्यक्तीबद्दल किंवा असं थोडक्यात. प्रेरणादायी एक व्यक्ती म्हणण्यापेक्षा मला ना असं प्रत्येक एक प्रेरणादायी आपले जे रोल मॉडेल आपण जे म्हणतो, मला वाटतं की ते प्रत्येक टप्प्यानुसार बदलत बदलत जातात. जातं. तसं लहानपणापासून मी तेव्हा सुरुवातीला आय डेअर वाचलं होतं किरण बेदींचं. तर तेव्हा पोलीस सर्व्हिसचं मला अट्रॅक्शन होतं. जेव्हा मी म्हटलं की मी खूप आधी ठरवलं की हम्म. मला प्रशासकीय सेवांमध्ये जायचं, तेव्हा मला असं किरण बेदीच रोल मॉडेल असं होतं. त्यानंतर जसं जसं माझ्या आपल्या जेव्हा कक्षा रुंदावत जातात तसे आपल्या आयुष्यात वेगळे वेगळे लोक येत असतात. प्रत्येक वेळी ती कुणीतरी प्रसिद्ध व्यक्तीच आपला रोल मॉडेल किंवा प्रेरणादायी व्यक्तिमत्व असायला पाहिजे असं नाही. म्हणजे मला खूप आवर्जून सांगायचंय की माझे आई वडील हे सगळ्यात महत्वाचा माझा प्रेरणा स्रोत आहेत. अगदीच कारण अगदीच. कुठल्याही परिस्थितीमध्ये सपोर्ट कसा करायचा किंवा अ, प्रत्येकाला म्हणजे मी आणि माझी बहीण आम्ही दोघी मुलीच आहोत. तर तू मुलगी आहेस म्हणून हे कर किंवा तू मुलगी आहेस म्हणून तू हे करू नको, असं त्यांनी आम्हाला कधीच नाही सांगितलं. म्हणजे प्रत्येक स्वतंत्र व्यक्ती घडण्यासाठी त्यांनी एक पोषक वातावरण दिलं. त्यामुळे ते नक्कीच मला एक प्रेरणादायी माझे प्रेरणेचा स्रोत आहेत. त्यानंतर विवेक कुलकर्णी सर आणि सविताताई, कारण स्वतः एवढं उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आपली एक पुढची पिढी प्रशासकीय अधिकाऱ्यांची तयार व्हावी याच्यासाठी त्यांनी वर्षानुवर्ष काम केलेलं आहे. त्यानुसार प्रत्येक इवन पर्सनल अडचण असली तरी ते एक ऑब्जेक्टिव्हली कशी बघायची. बऱ्याचदा असं होतं की आपण खूप भावनेच्या भरात वाहून जातो आणि आपण रॅशनल विचारच करू नाही शकत. तर जेव्हा स्पर्धा परीक्षांच्या प्रवासाच्या बाबतीत किंवा आता सुद्धा बऱ्याचदा असं होतं की जेव्हा खूप प्रश्न पडतात की खूप इमोशनल टर्ब्युलन्स होतो, तेव्हा विवेक कुलकर्णी सर आणि सविताताईंचं नेहमी असं आठवत असतं की आपण रॅशनल विचार कसा करायचा. हम्म. ते सतत असे रॅशनल विचार आपण करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मला विवेक कुलकर्णी सर आणि सविताताई मार्गदर्शक वाटतात. त्यानंतर मी सुरुवातीच्या काळात अविनाश धर्माधिकारी सरांची व्याख्यानं आणि त्यांची लेक्चर्स त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतलं होतं. प्रशासकीय सेवेत आल्यानंतर सुद्धा बरीच मोठी नावांची लिस्ट सगळ्यांचीच असते. त्यामुळे आपण प्रत्येकाकडनं आपण काय शिकतो, एक कुणीतरी रोल मॉडेल असण्यापेक्षा आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक वरिष्ठाकडनं आपण काय शिकतो हे जास्ती महत्वाचं आहे. त्यामुळे रोल मॉडेल एक व्यक्ती असण्यापेक्षा ते छोटे छोटे त्यांच्यामधले गुण आहेत असं मला खूप वाटतं. आपण जेव्हा प्रशासकीय सेवेत रुजू झाला, तर तेव्हा त्या सेवेत काम करत असताना आपल्याला आलेला एखादा अनुभव किंवा त्याविषयी थोडक्यात. हा. माझी 2017च्या MPSC मध्ये निवड झाली, पण काही कारणामुळे आमचं जॉईनिंग लांबलं होतं. त्यामुळे 2019 साली माझं सहाय्यक निबंधक या पदासाठी माझी नियुक्ती झाली आणि 2019 नंतर जे स्वतंत्र पदभार ज्याला म्हणतो तो 2021 पासून सुरू झाला. त्यामुळे जरी माझं जॉईनिंग 2021चं असलं तरी प्रशासकीय अधिकारी म्हणून खऱ्या अर्थानं माझी कारकीर्द किंवा करिअर म्हणूया ते 2021 पासून सुरू झालं. त्यामुळे एक माझा गाठीशी जो अनुभव आहे तो खूप लिमिटेड आहे. 2 वर्षांचा 2-2.5 वर्षांचा जेमतेम आहे. याच्यात खूप आव्हानांचा प्रश्न होता. हा. तर आव्हानं ही खूप वेगळ्या वेगळ्या पातळ्यांवर आपल्याला येत असतात आणि प्रशासकीय कुठल्याही प्रकारची नवीन प्रकरण आपल्या समोर येणं हेच आव्हान असतं. कारण आपण सुरुवातीपासूनच एक नवीन कोरीपाटी घेऊन आलेलो असतो. तर प्रत्येक प्रकरण नव्याने अभ्यासायचं हे खूप मोठं चॅलेंज असतं आणि ते आपल्याला थोड्या वेळात करायचं असतं. म्हणजे जी परीक्षा असते ती तिथून सुरू होते. त्यानंतर आव्हानांचा प्रश्न म्हटला तर खरी महिला म्हणून म्हटलं तर छोट्या छोट्या गोष्टींपासून आपली आव्हानं सुरू होतात. जसं बऱ्याच ठिकाणी आपल्याला मीटिंगला जावं लागतं, बऱ्याच ठिकाणी दौरे करावे लागतात. तर प्रत्येक वेळी वाहनांची उपलब्धता तेवढी नसते. त्याच्यानंतर टॉयलेट्स अवेलेबल नसतात. त्यानंतर बऱ्याचदा असं होतं की जेव्हा प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण रुजू होतो तेव्हा आपल्याकडे काही व्हिजिटर्स सतत येत असतात किंवा आपल्या बरोबरीने काम करणारे आपले सहकारी असतात. प्रत्येक वेळी असं होतं की आपण जेव्हा जॉईन होतो तेव्हा
एक नवीन व्यक्ती म्हणून एक चष्मा असतोच, पण त्याशिवाय ही महिला आहे, ही अनमॅरिड आहे किंवा हिचं वय कमी दिसतंय, अशा प्रकारचा एक नवीन चष्मा लावला जातो. तर त्या ह्यांनी आपल्याला सतत प्रूव्ह करणं हे मला वाटतं की आव्हानात्मक असतं. आणि जसं जसं आपण कामकाज करायला सुरुवात करतो, जसे जसे नवीन 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 कामं येतात, नवीन नवीन आपण निर्णय होतो, तसं तसं ते आपोआप फेज आउट होतं. पण जेव्हा आपण जॉईन होतो तेव्हा हे पहिल्यांदा खूप आव्हानात्मक वाटतं. तशीच आव्हानं बरीच इन्फ्रास्ट्रक्चरली जी आहेत, म्हणजे टॉयलेट्स किंवा वाहनं नसणं, ह्याच्यात सुद्धा आपल्याला तिथल्या तिथे सोल्युशन काढता येतं. बऱ्याचदा असं असतं की आपण जिथे व्हिजिटला जातो तिथले सहकारी किंवा तिथले जे होस्ट आहेत ते आपल्याला खूप कोऑपरेट करून घेतात. त्यामुळे जसं आव्हान आहे तसं अधिकारी म्हणून असण्याचे आपल्याला काय प्रिव्हिलेज म्हणूया किंवा एक कोणीतरी आपल्या गावात येऊन आपल्यासाठी काम करतंय ह्याच्यासाठी ते आपल्याला तेवढे सामावून घेण्यासाठी खूप प्रयत्न होत असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी ते काही आव्हानात्मकच आहे आणि असं ते नाही. आपल्याला निगेटिव्हच आहे असं नाहीये, पण ते सोल्युशन आपल्याला आपोआप सापडत जातं. तर आपण जेव्हा असं म्हणजे काम करत असता किंवा प्रशासकीय सेवेत जेव्हा काम करता, तर तेव्हा आपल्या सहकाऱ्यांशी जसं आपलं नातं असतं, तर त्याच्यातून तुम्हाला त्यांची कशी मदत होते किंवा सहकारी एक कुठेही गेलं तरी मला असं वाटतं की आपला एक असं असतं की सहकारी आपण अधिकारी म्हणून जॉईन होतो आणि सहकारी हे प्रशासकीय जर उतरंड बघितली तर ते आपल्यापेक्षा ज्याला सबऑर्डिनेट असा शब्द वापरला जातो आणि त्याचबरोबरीने आपल्याबरोबर इतर तालुक्यांमध्ये काम करत असणारे अधिकारी, अशा 2-3 प्रकारचे सहकारी आपल्याला लाभत असतात. तर प्रत्येक वेळी सहकाऱ्यांकडनं मला हा चांगलाच अनुभव आलाय. आपण जर शिकण्याची इच्छा ठेवली तर आपले सहकारी आहेत जे आपल्यापेक्षा कदाचित आपले वय आहेत तेवढी वर्ष त्यांनी कामकाज केलेलं आहे किंवा हम्म. तेवढी वर्ष अनुभवाने ते आपल्यापेक्षा मोठे आहेत. जरी आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून अधिकारी पदावर असलो तरी अनुभवाने त्यांचा आलेलं शहाणपण हे जास्ती मोठं आहे. तर त्याच्यातनं मिळालेला अनुभव आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्याकडनं बऱ्याचदा असं होतं की त्यांच्याकडनं नवीन शिकायला मिळतं. कुठलीही गोष्ट असेल तर ही आपण अशी करून बघूया का तशी करून बघूया, ज्याला आपण ब्रेनस्टॉर्मिंग म्हणतो, हम्म. ते सहकाऱ्यांकडनं आपल्याला होत असतं. प्रत्येक जे इतर तालुक्यांमध्ये किंवा इतर जिल्ह्यांमध्ये काम करणारे अधिकारी आपले सहकारी असतात त्यांच्याकडनं कुठली तरी एखादं प्रकरण असेल त्याच्यामध्ये तुम्ही कसं हँडल केलं आणि आपल्याकडे कशी परिस्थिती आहे, ह्याच्यातनं आपल्या एक अनुभव कक्षा आपली, जरी आपण प्रत्यक्ष अनुभव नाही घेतला तरी आपलं एक एक्सपांड होत जाते आणि त्यातनं आपल्याला सतत प्रेरणा मिळत राहते. प्रशासकीय सेवेत सहकाऱ्यांबरोबर आपले चांगले संबंध असणं किंवा सहकाऱ्यांनी आपल्याला सामावून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आपण प्रशासकीय सेवेत काम करत असताना महिलांनी कुठल्या गोष्टींबाबत जागरूक झालं पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये जागरूकता यावी यासाठी तुम्ही स्वतःहून काही इनिशिएटिव्ह घेऊन काही उपक्रम किंवा असं काही केलंय का? आणि कुठल्या संदर्भात म्हणजे कुठल्या गोष्टींमध्ये महिलांनी जागरूक झालं पाहिजे, तर त्या गोष्टींविषयी काही सांगितलं तर? जागरूक होण्यासाठी मला वाटते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं समाजभान तेवढं सक्षम आपण व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक साक्षरता जी आहे. बऱ्याचदा असं होतं की दुर्गम भागांमध्ये अजूनही अशा महिला दिसतात की ज्यांना आपण कुठल्या कागदावर सही करतोय, आपण हे केलं किंवा हे कर्ज घेतलं तर आपल्याला काय काय लाभ मिळणार आहेत, त्याच्यानंतर आपण महिला म्हणून किंवा एक नागरिक म्हणून आपल्याला काय काय जबाबदाऱ्या आणि आपल्याला काय काय योजनांमधून आपल्याला लाभ मिळू शकतो, या सगळ्या गोष्टींबाबत जागरूक होणं हे खूप महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं मला सध्या वाटतंय की अर्थभान येणं, की आपण कुठे कुठे कुठून आपल्याला उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा की आपण कुठे फसवलं जात नाही होत हम्म. ना, हम्म. ह्याच्याकडे लक्ष देणं हे जास्ती महत्वाचं आहे असं मला आता वाटतंय. इनिशिएटिव्हचा प्रश्न म्हटला तर मी असं होतं की आपण जेव्हा प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असतो तेव्हा आपल्याकडे खूप वेगळ्या वेगळ्या स्तरांमधले
तक्रारदार वेगळ्या प्रत्येक वेळी ते तक्रारदार असतीलच असं नाही, विजिटर असतात, त्यांना कुठल्या तरी योजनेची माहिती हवी असते. तर संवाद हा सगळ्यात महत्वाचा आहे. तर म्हणजे मला एक 2-3 वर्षात असं जाणवतंय की ज्या महिला ऑडिट इतर माझ्या संबंधित ज्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत, त्या महिला शेतकरी असतील, महिला अ, अधिकारी असतील किंवा महिला इतर संस्थांमधल्या कर्मचारी असतील, काही महिला तक्रारदार असतील. एक मला असं वाटतं, की त्या संवादांसाठी त्यांना प्रवास करणं अवघड आहे. तर अशासाठी मी असं केलंय, की इतर वेळी मी नंबर माझा शक्यतो सर्वत्र देत नाही. पण ज्या महिला बेनिफिशियरी आहेत हम्म. किंवा ज्या महिला व्हिजिटर म्हणून आपल्याकडे येत असतात, त्यांना परत यायला लागू नये किंवा त्यांचा प्रवास सोयीचा व्हावा याच्यासाठी मी माझा पर्सनल नंबर त्यांना द्यायला सुरुवात केली केलेली होती. आहे. की म्हणजे जर काही अडचण आली तर त्या परस्पर फोन करून मला विचारू शकतात किंवा अगदीच त्यांना बऱ्याचदा असं होतं की ह्या कामात आपण कसं करूया ह्याच्यासाठी नुसती चर्चा करण्यासाठी तरी कोणीतरी त्यांना हवं असतं. तर हे ते त्यांच्या कदाचित संस्थांमध्ये करू शकत नाहीत किंवा बरीच रिस्ट्रिक्शन येत असतात. तर त्या खुलेपणाने आता ऑफिसला येतात आणि त्यांचे जे काही शंका आहेत त्या घेऊन येतात. त्याच्यावर बऱ्याचदा शंकांचं निरसन पण करायची गरज नसते. फक्त ऐकून घेण्याची गरज असते. तर ते ऐकून घेतलं तरी बरेचसे प्रश्न तिथेच सुटत असतात. त्यामुळे अशा महिलांना कायम माझं ऑफिस असतं वेलकम. तुम्ही आता म्हणालात की काही महिलांना ऐकून घेणं हे जास्त महत्वाचं असतं किंवा शंका निरसन करायची गरज नसते, ऐकून घेणं महत्वाचं असतं. तर त्याच हिशोबाने तुमच्या मते महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यात काय फरक आहे? महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण हे दे गो इंग्लिशमध्ये म्हणतात ना, दे गो हँड इन हँड. हम्म. तसं मला वाटतं की सक्षमीकरण आपण त्यांना एकूणच महिलांना अपॉर्च्युनिटीची उपलब्धता देणं आणि ती संधी घेण्यासाठी निर्णयक्षम बनवणं हा एक सक्षमीकरणाचा भाग आहे. सक्षम झालेल्या महिला ह्या सबल सबलीकरणाकडे त्यांनी ऑलरेडी एक पाऊल टाकलेलंच असतं. त्यामुळे महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण हे खूप फरक असण्यापेक्षा त्या एकत्रच सोबत जाणाऱ्या दोन गोष्टी आहेत असं मला वाटतं. सहकार या क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा काम करता तर तेव्हा त्यामध्ये महिलांचा किती पर्सेंट किंवा किती सहभाग तुम्हाला जाणवतो आणि तो वाढवण्यासाठी तुम्ही काय उपक्रम राबवता? सहकारात खरं सहकार हे महिलांना खूप एक मोठं क्षेत्र आहे जिथे सर्वसामान्य महिलांना एक संधी उपलब्ध होऊ शकते. जसं बचत गट आहेत तसे सहकारी संस्थांच्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातात. तशी जशी सेवा नावाची एक गुजरातमध्ये बँक आहे, माणदेशी महिला बँक आहे, ज्या खास महिलांसाठी चालवलेल्या सहकारी संस्था आहेत. जिथनं ज्या गरजू महिला आहेत त्या एकत्र आपले रिसोर्सेस घेतात आणि त्यातनं काहीतरी व्यवसाय सुरू करतात. आपल्याकडे महाराष्ट्रात सहकारात महिलांचं प्रमाण वाढावं याच्यासाठी कंपल्सरी 2 संचालकांमध्ये 2 सीट महिलांसाठी रिझर्व्ह आहेत. जिथे संचालक मंडळावर महिला येऊ शकतात आणि तिथून त्या पार्टिसिपेट होऊ शकतात सहकारी संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत. ह्याच्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी महिला ह्या 2 सीट्स आहेतच, पण त्याशिवाय अनेक ठिकाणी इतर ज्या सर्वसाधारण पदं आहेत, सर्वसाधारण संचालक, मध्ये सुद्धा अनेक महिला पार्टिसिपेट होत असतात. त्यानंतर अनेक ठिकाणी उपक्रम म्हणजे कोकणातलं सांगायचं कारण मी आता सहाय्यक निबंधक म्हणून दापोलीमध्ये काम करते. तर कोकणात सांगायचं तर जे लघु उद्योग चालतात म्हणजे कॅनिंग असेल किंवा पापड, लोणची अशा प्रकारचे जे व्यवसाय आहेत ज्याच्यातून महिलांना उत्पन्नाचं साधन होऊ शकतं. ते सहकाराच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अजूनही चालवले जातात आणि त्याच्यातून खूप सहकारात महिलांचा सहभाग हा कायम वाढताच राहिलेला आहे आणि तो आता अजून वाढेल असं एकूण चित्र चित्र आहे. दिसतंय. आणि त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह जसं मी म्हटलं की मुळात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था किंवा सहकारी संस्थांचे निबंधक ह्यातला खूप किंवा असं भीती वाटायची महिलांना की या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला कोण भेटेल किंवा भेटेल की नाही. तर त्या दृष्टीने एक पाऊल म्हणून की सर्वसामान्य ज्या सहकारी संस्थांमध्ये विशेष करून काम करणाऱ्या महिला आहेत
त्यांना एक ओपन डोअर ठेवणं हेच मला वाटतं की सध्या सगळ्यात मोठं इनिशिएटिव्ह माझं तिथे आहे. तुम्ही आता उल्लेख केला की कोकणात वेगवेगळे लघु उद्योग सुरू आहेत किंवा आहेत चालू. तर त्या हिशोबाने तुमच्या मते समाजाच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भूमिका काय आहे? महिलांची भूमिका इक्वलच आहे कायम. आता ती संधी बऱ्याच महिलांना नाकारली जाते किंवा उपलब्ध असून सुद्धा त्या घेण्यासाठीच्या पर्यंतचा जो रस्ता आहे त्याच्यात अनेक अडचणी येत असतात. पण आर्थिक अ, बाबतीत जी आहे ती महिलांचा सहभाग हा 50% आहेच, म्हणजे असायलाच पाहिजे. पण अनेक ठिकाणी अडचणी येतच असतात. पण छोट्या छोट्या गोष्टींमधून का होईना महिला आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला कार्यरत दिसतात. म्हणजे शासकीय बाबतीत म्हटलं तर 33% आता महिला आहेत. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून फक्त शासकीय संस्थांमध्येच नाही तर इतर कॉर्पोरेट आणि इतर खाजगी संस्थांमध्ये सुद्धा महिला आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमध्ये महिलांचा सहभाग आवश्यक आहे 50%, पण त्याच्यासाठी सक्षम होऊन ती संधी आपल्याला घेता येणं हे जास्त जास्त महत्वाचं आहे. महत्वाचं. प्रशासकीय म्हणजे प्रशासकीय सेवा हे असं क्षेत्र आहे जिथे अनेक महिलांना किंवा मुलींना येण्याची इच्छा असते. तर त्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? प्रशासकीय सेवा हे मला फक्त महिलांसाठी खास आणि एकूणच ज्यांना प्रशासकीय सेवांमध्ये यायचं त्यांच्यासाठी मला असं वाटतं की प्रशासकीय सेवा हे प्रत्येक गावातल्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर महात्मा ज्योतिराव फुले प्रोत्साहनपर लाभ अनुदान योजना अशी एक योजना आपल्याकडे सध्या आहे. ज्याच्यामधून ज्यांनी नियमित परतफेड केली आहे कर्ज घेऊन, अशा शेतकऱ्यांना कर्ज ते अनुदान म्हणून त्यांच्या कर्जाएवढी रक्कम दिली जाते. तर जेव्हा याचा डेटा कलेक्शनचं काम आमच्याकडे सुरू होतं तेव्हा असं लक्षात आलं की बरेच शेतकरी असे की ज्यांच्या कर्जाची रक्कम ₹450, ₹650 परतफेड केलंय, पण त्यांना जेव्हा गरज होती तेव्हा त्यांना ती कर्जावर रक्कम घ्यावी लागली. तर कर्जाची रक्कम एवढी 450 किंवा ₹650 किंवा 1000च्या आतली असताना सुद्धा तो बेनिफिशरी किती छोटा तळागाळातला आहे किंवा किती शेवट ग्रासरूट पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तर मला वाटतं की प्रशासकीय सेवा हे खूप छान माध्यम आहे ज्याच्यातून आपण समाजातल्या एक ग्रासरूट मधल्या सगळ्यात शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांना आपण मेनस्ट्रीम मध्ये येण्यासाठी आपण प्रोत्साहन देऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांसाठीच म्हणजे प्रशासकीय सेवा हे खरंच प्रोत्साहनात्मक आपलं एक दुवा म्हणून खूप छान आहे. महिलांचं किंवा ज्या मुली आहेत ज्या तयारी करतायत आता त्यांना मला असं सांगावंसं वाटतं की सुरुवातीला आपल्याला खूप अवघड जातं कारण हा प्रवास महिलांच्या बाबतीत आणखी एक ऍडिशनल हे म्हणजे की अभ्यासातले कदाचित दर महिन्याला बऱ्याच मुलींच्या बाबतीत 2 ते 4 दिवस जातात कारण मेन्स्ट्रुएशन सायकलमुळे बऱ्याच मुलींना त्रास होतो. हे मी स्वतः बघितलंय की त्यांना स्टडीमध्ये येऊन बसणं शक्य होत नाही. तर इफेक्टिव्ह 4 दिवस जातात. त्यामुळे तो अवघड तोही स्ट्रगल अवघड आहेच. पण जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला आणि मला वाटतं की महिलांच्या बाबतीत खास करून कंपॅशन हीच आपली स्ट्रेंथ आहे. त्या कंपॅशनमुळे जर आपण जास्तीत जास्त महिला प्रशासनात आल्या तर त्या प्रत्येक वेळी धाकदपटशा किंवा प्रत्येक वेळी आपल्या अधिकारी आहे, मी अधिकारी आहे म्हणून असं करा ह्याच्यापेक्षा की आपण सगळे मिळून करूया किंवा समोरच्याला काय प्रॉब्लेम आहे, वेअर द शू पिंचेस हे जर आपल्याला कळलं तर मला वाटतं ही कंपॅशन ही स्ट्रेंथ बनवण्याची क्षमता ही महिलांमध्ये जास्त आहे. त्यामुळे जास्ती महिला आल्या तर आपलं प्रशासन जास्ती कंपॅशनेट आणि जास्ती इन्क्लुझिव्ह होईल असं मला वाटतं. त्यामुळे जास्ती महिला किंवा मुलींनी यावं अशी माझी खूप इच्छा आहे. जेव्हा तुम्ही प्रशासकीय सेवेत काम करत आहात तर त्या सेवेत काम करताना तुमच्या वैयक्तिक बदल काही झालाय का? म्हणजे आपण व्यक्तिमत्व विकास असं म्हणतो ज्याला, हां. तर त्याच्यात काही बदल झालाय का चांगल्या प्रकारे किंवा?
प्रशासकीय मला वाटते की हा प्रशासकीय अधिकारी झाल्यापासनं पेक्षा आपण जेव्हा त्या प्रवासाला सुरुवात करतो तिथूनच तो बदल व्हायला सुरुवात होते. कारण आपण जे अभ्यास करतो हाच 4 लोकांपेक्षा वेगळा असतो किंवा तो जास्तीचा असतो. त्यामुळे कुठेही गेलं तरी डिटेलमध्ये कुठल्याही गोष्टीच्या डिटेलमध्ये जाण्याची सुरुवात आपली त्या प्रवासापासून झालेली असते. ह्याचा फायदा प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना होतोच. त्यामुळे जास्ती डिटेलमध्ये कुठलीही गोष्ट वाचण्याची एक सवय लागली. दुसरी गोष्ट म्हणजे जे ऐकून घ्यावं असं जे मी म्हटलं, की ते ते हळू अनुभवातनच आपल्याला कळत जातं, की प्रत्येक वेळी येणारा माणूस हा तक्रार घेऊन आलेलाच नसतो. बऱ्याचदा त्याला कळलेलंच नसतं, की हे मी कुठे घेऊन जायला पाहिजे. मग त्याला आपण सांगितलं, की हे आमच्याकडे होत नाही. एवढंच सांगण्यापेक्षा हे आमच्याकडे होत नाही, तू XYZ ऑफिसकडे जा. हे ऍडिशनल इन्फॉर्मेशन देणं किंवा तो जो काही सांगतोय ते पूर्णपणे ऐकून घेणं. हे मला वाटते, की जास्त कंपॅशनेटली ऐकून घेणं. हे मला वाटते गुण मला प्रशासकीय सेवांमुळेच आलेला आहे. त्याच्यानंतर आत्मविश्वास जो आहे, की आपण प्रत्येक गोष्टीकडे कारण मी कॉलेजमध्ये असताना मी अ, खूप अजूनही मी खूप इंट्रोव्हर्टेड व्यक्ती आहे, की खूप ठिकाणी जाऊन खूप व्यक्तींमध्ये मिसळणं हा काही माझा स्वभाव नाही. पण ज्या प्रकारच्या अ, परिघात आपण काम करतो, तिथे आपण जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळलो तरच आपल्याला नक्की काय काम करायचंय हे समजू शकतं. त्यामुळे हे जे आहे, की 4 लोकांमध्ये मिसळण्याचा आत्मविश्वास आहे किंवा ते ऐकून घेऊन आपल्याला त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायचा आहे. ह्याच्यासाठी लागणारा पेशन्स जो आहे, हे सगळ्या गोष्टी प्रशासकीय सेवांमधूनच मिळाल्या आहेत असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद ताई. खूप म्हणजे महत्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन तुम्ही दिलत आणि याचा नक्कीच उपयोग पुढे प्रशासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल. त्यामुळे धन्यवाद. हो, थँक्यू. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. स्पार्क अकॅडमीच्या पुढच्या सगळ्या उपक्रमांसाठी खूप शुभेच्छा.